नमस्कार येवकार गांवकारीच्या या खासा कार्यावळीन हांव किशोर नायक गांवकार तुमचे स्वागत करता। आमच्या वांगडा आसात मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच आणि सामाजिक वावुरपी ॲडव्होकेट अमित सावंत। अमित बाब, येवकार तुमकां ह्या कार्यावळीक। विषय सध्या गाजता तो म्हटल्यार सनबर्न फेस्टिवल। तुमकां सगळ्यांक खबर आसा की इयर एंडिंगाक डिसेंबर म्हयन्यान सनबर्न फेस्टिवल हो गोंयांत जाता आणि ज्या फेस्टिवलाक नॅशनल इंटरनॅशनल स्तरावयले टुरिस्ट व्हडा प्रमाणात गोंयांत येतात। ह्या सनबर्न फेस्टिवलाक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी नीती आयोगाच्या बसकेतूय ह्या सनबर्न फेस्टिवलाचे प्रमोशन केला की गोंयच्या टुरिजमा खातीर हो फेस्टिवल खूप महत्वाचो आसा। आता हो फेस्टिवल जो मुख्यत्वान कोस्टल बेल्टान ह्या पयलीं ऑर्गनायज जातालो, कलंगूट, वागातोर, ह्या वर्सा तो फेस्टिवल साउथ गोवाक व्हरचो अशें खंय तरी सरकाराकूय आनी ऑर्गनायझराकूय दिसलेलें, पूण साउथ गोंयांतल्यान, साश्टींतल्यान आनी हेर भागांतल्यान ताका प्रखर विरोध जालो। तो तांणी धांवडून घातलो आनी मागीर तो बार्देजांत पावलो। बार्देजांत थिवी आनी कामुर्ली ह्यावूय लोकांनी तो धांवडून घातलो। आनी गोंयांत एक अशी पद्दत आसा की जे कोणाक गोंयकारांक जे कांय नाका तें हाडप आनी पेडणेकाराच्या माथ्यार मारप। तशा पद्दतीन आता पेडणे धारगळ हांगासर हो फेस्टिवल जावपाचो आसा अशें त्या कंपनीनूच आपल्या वेबसायटीचेर जाहीर केला। सरकारान काय अजून ताका परमिशन दिवंक ना। ह्या पुरायपणान सनबर्नाच्या विशयाचेर आनी सनबर्नाशी संबंधित ज्यो घडामोडी आता सुरू आसात पेडणे वाठारांत, पेडणे तालुक्यात, धारगळ पंचायतीन, तेचेर चर्चा करपाक लागून आमी ॲडव्होकेट अमित सावंत हांच्या कडेन आयज हो संवाद सादतले। अमित बाब, तुमकां खबर आसा सनबर्न फेस्टिवल तुमी ऑलरेडी सनबर्नाचेर ह्याच्या पयलीं कमेंट केल्लो आसा। पेडणे तालुका म्हणा नाजाल्यार मांद्रे मतदारसंघा म्हणा, तुम्ही वेगवेगळ्या विशयाचेर मेकळेपणान तुम्ही व्यक्त जातात, मेकळेपणान तुम्ही वेगवेगळ्या विशयाचेर फुडाकार घेवन विशय फुडें व्हरतात। सनबर्नाचो विशय आता पयलो म्हाजो प्रश्न, सनबर्न ह्या फेस्टिवलाक सरकारान अजून परमिशन दिवंक ना। इतलें जावनूय त्या ऑर्गनायझरांनी आपल्या वेबसायटीचेर हो फेस्टिवल धारगळे हांगासर जातलो ताचें लोकेशन दिला, गुगल मॅप दिला आनी तिकीट ऑनलायन ताचें सेलूय सुरू आसा। आता तांणी अधिकृत पत्र दिला धारगळ पंचायतीक जाचेर सोमारा मिटींग जावपाची आसा। ह्या सगळ्या घडामोडीचेर सनबर्नाच्या तुमचें पयलें फर्स्ट प्रतिक्रिया तुमची कितें? पळय, तुम्ही जो प्रवास जो सांगलो साउथ गोवा, ताच्या नंतर बार्देस तालुका आणि आता पेडण्या, म्हणजे हे ट्रायल ही सध्या प्रक्रिया ही चालू आसा रिलेटेड टू सनबर्न। पण काल हांवें स्पेशली एक ऑडियो आयकलेलो एक्स टुरिजम मिनिस्टर आणि गोयचे आदले उपमुख्यमंत्री श्रीयुत बाबू आजगांवकरांचो। ते टुरिजम मंत्री आसलेले। आयज गोंयांत टुरिजम मंत्री रोहन खंवटे जे आसा, एक कुशल नेतृत्व जे गोंय असेंब्लीन विरोधी बाकाचेर जेन्ना बसताले त्या वेळाचेर तांकां आमी पळोवन म्हणटात तशे एक इम्प्रेस जाताले की रोहन खंवटे हाच्या सारको मनीस विरोधी बेंचार बसून जो सरकाराक धारेर धरता अशें नेतृत्व, म्हणजे खंय तरी जर विजय आनी जरी रोहन कंपेर केलो जाल्यार रोहन खंय तरी सरस, रोहन, नरेश सावळ, विजय, म्हणजे रोहन मातसो सरस मनीस कसो। आनी आयज तो आमच्या गोंयचो पर्यटन मंत्री आसा, टुरिजम मिनिस्टर। त्यांची हेतून प्रमुख भूमिका येता। आयज जायते लोक म्हणटात तशे, म्हणजे मुख्यमंत्र्याचेर टिका चालू आसा ह्या संदर्भात की मुख्यमंत्री IPBचो चेअरमॅन आसा आणि ज्या जागेक IPBन परमिशन दिला ती जागा तेंच्यांनी निवडलेली आसा। पण हाचेर म्हाका अशें दिसता की सगळ्यात पयल्या स्टेजीचेर ज्या नेतृत्वाक पळोवन म्हणजे यंगस्टर्स आकर्षित जातले ते म्हणजे रोहन खंवटे। आयज ते टुरिजम मंत्री आसा, त्यांची भूमिका लोकां मेरेन पावप गरजेची आसा की हेचेर हेंचें मत कितें टुरिजम मंत्री म्हणून। पळय, हांव ह्या तुमच्या माध्यमांतल्यान कन्सर्न मिनिस्टराक रिक्वेस्ट करता की पेडण्याचो म्हणजे सत्यानाश करपी हे असली म्हणटात तशे असले हीन दर्जाचे EDM फेस्टिवल्स हांगा पेडण्यान हाडपाचो तेंच्यांनी प्रयत्न करपाचो न्हू। तेंच्यांनी लोकांच्या भावनेशी खेळपाचें न्हू। वेळोवेळी त्या वेळाचेर तेंचे जर व्हिडिओ क्लिप जर असेंब्लीतले काढले आणि जर आमी जर पळयले जाल्यार त्या वेळाची रोहन खंवटेची लेवल
बीइंग अ पॉलिटिकल लिडर आणि आयची लेवल एक सुसंस्कृत मनीस, संस्कृतीशी निगडीत असलेलो मनीस, धार्मिक मनीस ही त्यांची ख्याती. पण आयज त्यांचे कन्सर्न म्हणजे टुरिझम सेक्टर रिलेटेड हो फेस्टिवल, सनबर्न फेस्टिवल हो तेंच्यांनी पेडण्याच्यानच न्हय तर गोंय राज्याच्यान पूर्णपणे नेस्तानाबूत करप आणि गोंयच्या जनतेक रोहन खंवटेच्या नेतृत्वांतल्यान एक आदर्श निर्माण जावपाचो म्हणून हो एक ह्या मंत्र्यान आणि ह्या व्यक्तिमत्वान, हांव सुद्धा त्याचो एक फॉलोवर, कळ्ळें, कित्याक तो एक बरो उलोवपी मनीस आसलेलो. पण आयज तेची वाचा खंय तरी डबलली आसा की खबर ना. पण ही एक ऑपॉर्च्युनिटी आसा आमच्या टुरिझम मंत्र्याक की पेडणे तालुक्यानच न्हय तर संपूर्ण गोंयच्यान हे सनबर्न सारखे नाका जाल्ले धंदे, उद्योग धंदे नेस्तानाबूत करपाचे आणि टुरिझम सेक्टरान वेगळ्या भाशेन आणि क्रांती घडोवन हाडपाची. अमित बाब, हांव तुमकां हांगासर इंटरप्ट करता. एक गजाल म्हटल्यार मायनिंग बंद जाल्या उपरांत टुरिझम हो आतां आमचो एक म्हत्वाचो एक सेक्टर, जे सेक्टरांतल्यान गोंयाक रेव्हेन्यू चडांत चड रेव्हेन्यू मेळटा. टुरिझम म्हटल्या उपरांत गोंयांत तुमकां खबर आसा गोंयांत टुरिझम हो प्रामुख्यान आमी ते मान्य करूं नाजाल्यार न मान्य करूं, हांगासलो सवाय सोरो हो एक टुरिझमाचें एक एट्रॅक्शन. आणि सोरो सुद्धा पिवपाक एक म्हणजे वर्रात पद्दतीन गोंयांत येवन सोरो पिवपाक मेळटा. कॅसिनो हो सुद्धा टुरिझमाचो एक भाग जावन आसा. आणि अशा पद्दतीचे म्युझिक फेस्टिवल तुम्ही कोस्टल बेल्टांतले, कोस्टल बेल्टान आज ज्या पद्दतीन रातच्यो थंय बीच पार्टी, म्युझिक पार्टी ज्यो जातात ते सुद्धा टुरिझमाचे आमचे एट्रॅक्शन जायत आसात. आतां हो सनबर्न जेका प्रामुख्यान पयलीं जेन्ना वागातोर कलंगूट जातालो ते लोक ताचे स्वागत करताले, टॅक्सीवाल्यांक बिझनस मेळटालो, हेर लोकांक बिझनस मेळटालो. तर गोंयच्या खातीर टुरिझम हे इम्पॉर्टंट आसतना सनबर्ना सारको फेस्टिवल हो गोंयांत नाका अशी जी तुम्ही आता भूमिका मांडली ही गोंया खातीर कितपत योग्य थारतली? जर ती नाका जाल्यार ताका पर्याय कितें आसपाक शकता? पळय, हाच्या पयलीं जेन्ना म्हणजे जे लोक सामाजीक क्षेत्रांत काम करतात त्या लोकांनी एक चळवळ उबारलेली. हांव सकाळीं तांच्या कडेन बी काही जाणां कडेन उलयतालो. त्याच्या नंतर हो गोंयच्यान पुणा वेलो, पुणे हो जाल्लेलो आसा. त्याच्या नंतर हे परतून फेड हांगा हाडपाचो हो प्रयत्न चालू आसा, कळ्ळें. सो तेका लागून पळय सनबर्न हो एकच टुरिझम बूस्ट करपा सारको हो उद्योग धंदो ना. वेगवेगळे विशय आसात. आता जायत्या वेळाचेर आमचे मुख्यमंत्री पेडणे येता आणि सांगता, मोठ्या अभिमानान सांगता, भाशणां ठोकता की पेडणे ही कलाकारांची खाण, हांगासर सुसंस्कृत लोक रावता आणि ह्या सुसंस्कृत भुमीन म्हणटात तशें संस्कृतीचो म्हणजे प्रोटेक्शन करप, संस्कृती राखप, तेचें जतन करप, तेचें संवर्धन करप हे काम आसा. आणि हेका लागून आपलो सरकार तुमकां जाहीरपणान पाठिंबो दितलो, पाठिंबो अशा पद्दतीन दितलो. म्हणून माझे म्हणणें कितें आसलेलें की मंत्र्याक म्हणजे कन्सर्न मंत्र्याक की आयज रोहन खंवटेक आपली कॅलिबर शो करपाची आयज हे संदी आसा. सो तेतूंतल्यान तेंच्यांनी सांगपाक जाय की आपण वेगळ्या भाशेन टुरिझम सेक्टर गोंयांत प्रमोट करतलो. एक आदर्श लोकांक घेवन म्हणजे लोकांक इन्वॉल्व करून जे गोंयकारांक जाय त्या पद्दतीचो विशय फुडें घेवन आपण टुरिझमाक बूस्ट दितलो. हे नाका जाल्ले टुरिझमाची हेची सनबर्नाची मागणी कोणाची? गोंयकारांची. गोंयकाराक जाय सनबर्न एक कशें. आणि ह्याच्या काही दिसा पयलीं आय एम लिटरली सरप्रायज्ड. आत्तां रिसंटली एक कोर्ट व्हायरल जाता तो पयलो. जस्ट 2 months बिफोर आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर सांगता की 10 जाल्याच्या नंतर संगीत रजनी पूर्णपणे बंद आणि आपण स्पेशल फोर्स डेप्यूट करतलो ही कामां सगळी बंद करपाक. स्पेशल टीम कन्सर्न पुलीस स्टेशनार काम करतली. तेंचे कामच हे आसतले की 10 जाल्यानंतर म्युझिक दिसले की ऑफेन्स रजिस्टर करा. आता जर पळयताले डेटी दिल्लेले आहा की ह्या डेटींग एक अपवाद म्हणजे 31st नायट एक अपवाद म्हणूं येता किंवा क्रिसमस नायट अपवाद म्हणूं येता. आता हे सर्रास हे डेटी दितात की ना ते आता 12 जायसर अलाव केल्लेले आसा. म्हणजे तुमची भूमिका रिलेटेड टू टुरिझम सेक्टर 2 म्हयन्यांनीच बदलता आणि हेचेर आमचो टुरिझम मंत्री कांयच उलयना. हे आश्चर्यचकित करण्यासारखे गोष्टी आसात. सो तेका लागून वेळ गेल्लेली ना. सो मुख्यमंत्र्यानच प्रत्येक गोष्टीन इंटरप्ट करून संदेश दिवप हेची आमी अपेक्षा करना. पण टुरिझम मंत्री हो सक्षम मंत्री आसा. आयज कॅबिनेटान त्यांच्या सारखे नेतृत्व आसपी मनीस आयज खंय तरी म्हणजे अपवादक आसात पण बरे नेतृत्व करपी मनीस आयज तेंचो मेसेज
पेडणेकारांक येवप गरजेचें आसा. आनी तरी जावन जर तेंची जर हीच जर भुमिका आसत जाल्यार तेंच्यांनी एक प्रयोग म्हणून कळ्ळें, तेंच्यांनी एक प्रयोग, तेंची जर भुमिका जर बदलपाची जर ना कोणाची, मंत्र्याची, टुरिजम मंत्र्याची, जाल्यार GCAचो ग्रावंड पर्वरचो ह्या ग्रावंडाचेर तेणी हो म्हणजे तेका प्रयोग करपाचो आसा आनी ह्या ग्रावंडार तेणी हो साजरो करपाचो हो सनबर्न. आनी त्या लोकांचें कितें मत आसा, पर्वरीन जे लोक रावतात पळय तेंची प्रतिक्रिया कितें आसतली हेचेर पळय हेचो तेंच्यांनी आजमावन हे घेवपाचो, लोकांचो एक विचार घेवपाचो. हे अनाउन्समेंट एक करपाचें की आपण GCAच्या ग्रावंडाचेर सनबर्न करता म्हणून. त्याच्या नंतर पर्वरींतल्या लोकांची प्रतिक्रिया, खुद्द त्या मंत्र्यान, तो आमदार त्या भागातलो, तेणी लोकांची प्रतिक्रिया तेका कळटले कितें आसतली. अमित बाब, ज्या तरेन साश्टीन ह्या महोत्सवाक विरोध जालो, सगळ्या ग्रामसभांनी ठराव घेतले, लोक रस्त्यार देवले, मागीर बार्देजान म्हणजे थिवी आणि कामुर्ली तर धाकटो गांव, त्या गांवानूय आपली ताकद दाखयली आणि थंयसुनूय तो धांवडून घातलो. पूण ज्या पद्दतीन पेडणेन ह्या सनबर्नाच्या विरोधान उठाव जावो आसलो, आमी संस्कृतीचे रक्षक म्हणटात, पेडणे तालुक्यातले आध्यात्मिक म्हणजे पेडणे तालुको हो अध्यात्माच्या दृश्टीनूय एक महत्वाचो तालुको आसा. इतले जावनूय ज्या पद्दतीन पेडणेकार उठोवंक जाय आसले ते आमकां मात्तूय दिसना. आता धारगळ गांवान हो महोत्सव जावपाचो आसा जाल्यार धारगळ गांवची ग्रामसभा तेदीच झाली जाल्यार त्या ग्रामसभेक एक आदले सरपंच भूषण नाईक जर सोडले जाल्यार पंचायत मंडळ जे सत्तेर आसा ते हात सुद्धा वयर करपाक, त्या बाबा महोत्सवाक विरोध करतले जाल्यार हात सुद्धा वयर करपाक ते फाटी फुडें सरतात. ही परिस्थिती पेडण्यान कित्याक निर्माण जाल्या कशी दिसता तुमकां? पळय, अजून पर्यंत म्हणजे तुमी केन्नाय म्हणटा पळय की शिता आदी मीठ गिळपाचें न्हू, पेडणेकारांचो जो कितें आक्रोश आसतलो ह्या बाबतींत तो आतां एक पोस्ट व्हायरल जाता की धारगळ गांवच्या लोकांनी 2 तारखे दिसा मोठ्या प्रमाणात लोकांक सहभागी जावपाचे पंचायत कार्यालयाच्या मुखार म्हणून एक संदेश व्हायरल जाता. पण पेडण्याचे लोक हे सुजाण लोक हा, सुशिक्षित लोक हा, संस्कृतीशी निगडीत हा, संस्कृतीचे जतन संवर्धन करपी लोक आसा. पेडण्याचे लोक ही गोष्ट सहन करपाचेच ना. हो सनबर्न पेडण्यान जावपाचोच ना. ह्या सनबर्नाक प्रखरपणान विरोध जातलो आणि म्हणटात तसो हेची जी म्हणजे जन आक्रोश जो आसतलो पळय ह्या रिलेटेड ह्या विशया संदर्भात, तेतून हांव तुमकां अशें म्हणना की जे कोण लिडरशीप करता त्या भागांनी, जे नेतृत्व करता पळय तेंकां पर्याय उरचो ना आनी की लोकां बरोबर उबे रावपाक. हें फुडें घडपाचें आसा आनी ह्या संदर्भात म्हणटात तशें जर म्हणजे गरज जर पडली जाल्यार तमाम गोंयच्या लोकांक आमी थंयसर पेडण्यान आमंत्रीत करतले. कित्याक हो आयज धारगळ जरी आसलो, हो एक पेडण्याचो भाग आसा, पेडणे तालुक्यांतलो एक गांव आसा, पण पेडणे तालुक्यान सनबर्न जावचो ना हेच्या खातीर आमचे सदोदीत प्रयत्न आसतले. आनी कालचे हांव जेन्ना प्रेस पळयतालो पळय त्या वेळाचेर हांव खास करून अभिनंदन करता भूषण नायक आनी ते अशोक धावस्कर हांचे की तेंच्यांनी ज्या प्रकारे भुमिका घेतलेली आहा, इन्क्लुडींग सुबोध महाले कळ्ळें, आनी इतर जे सगळे जाण आसले, तो एक भुरगो आसलेलो कुंबरलकर म्हणून त्याची सूर्यकांत तोरसकर, जी भूमिका घेतलेली आसा पळय त्या संदर्भात आनी ह्या आंदोलनान महिला वर्ग जो फुडें येवपाचो आसा पळय तो ह्या सरकाराक फुडल्या 8 दिसां भितर कळटले की कशा प्रकारचे जन आंदोलन थंय जावपाचें आसा. ते पेडणेकारांक ह्या विशयाशी कोणी ग्रांटेड धरपाचें न्हू. कित्याक काल हांव म्हज्या एका बऱ्या मित्रा कडेन उलयतालो, तो एक आसा टॉप पोजिशनाचेर, आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज हिज नेम. तेका हांवें सांगलें तूं त्या पक्षाचें नेतृत्व करता, व्हेरी गूड. हांवें तुका केन्नाच रिक्वेस्टय बी करूंक ना की तूं ह्या विशयान सहभागी जावपाचो म्हणून, पण ह्या विशयान सनबर्नाच्या विशयान तुका सहभागी लोकां बरोबर जावचें पडटलें. भले तूं त्या पक्षाचें जरी नेतृत्व सत्तेंतल्या करता आसतलो. कित्याक आयज तुका भुरगीं आसा, म्हाका भुरगीं आसा, लोकांची भुरगीं आसा. आयज तसल्या प्रकारचे फेस्टिवल जेन्ना स्टार्ट जातले भुरगे पास मागपाक फिरतले. तुवें जर तो पास तेका आय वॉज जस्ट गिवींग वन एग्जांपल टू, तुवें जर तो तेका पास दिवंक ना तुज्या भुरग्याक किंवा म्हज्या भुरग्याक, म्हजो भुरगो आनी कोणाक रिक्वेस्ट करतलो की पळय मरे पास आसा, फ्रेंडाक सांगतलो, तो फ्रेंड तेका खंयच्यान तरी हाडून दितलो आनी ते भुरगे मागीर विनवणी करतले फॅमिली, आमकां थंय वचपाक जाय म्हणून. आनी त्या वेळाचेर नकळत थंय जे कितें प्रकार घडटा पळय ते जर आपल्या कुटुंबाचेर आयले जाल्यार हे तुका पसंत पडटलें काय विचारलें हांवें तेका. सो तुजें मायंड आसा पळय म्हटलें, तें मायंड म्हटलें वॉश कर सारकें.
सपोर्ट करपाचो. आमी जाणा भारतीय जनता पक्ष हो कशा परिस्थितींतल्यान वयर सरलेलो पक्ष आसा. हो पक्ष संस्कृतीचे जतन करपी, संवर्धन करपी, हिंदुत्ववादी विचारांचो पक्ष. नांवां जर घेतली जाल्यार राजन भाई आल्लेकर, श्रीपाद भाऊ नाईक, मनोहर भाई पर्रीकार, पार्सेकर सर, इवन सुभाष वेलिंगकर, संघाच्या मुशींतल्यान आनी कुशींतल्यान वयर सरलेलो हो पक्ष. ह्या भाजप पक्षाची ही संस्कृती, सनबर्न ही भाजप पक्षाची संस्कृती जावं शकता काय? हेचो विचार म्हटले करप काळाची गरज आसा. आणि नेतृत्व काय, जशें आयज सदानंद भाई तानावडेचे स्टेटमेंटी येता, आय डोंट नो तेंचे स्वताचे हे स्टेटमेंटी काय म्हणून, पण पेपरांतल्यान ते येतात, आमी वाचता ते स्टेटमेंटी. सदानंद भाईकय म्हजी विनंती आसा. काल तेणी टुरिझम सेक्टरान कितले 6,000 कोटी वगैरे हे ऐकले आमी, वाचले आमी. तांकांय आमची विनंती आसा, ते उत्तर गोंयचे आसा आनी पेडणे तालुक्याच्या बॉर्डरीचेर रावपी मनीस. न्हंय ओलांडली की पेडण्याचो असो सर्वनाश करपाक दिवं नाका. विनंती आसा तांकांय बी की कित्याक तर ते तळागाळांतल्यान पक्षा कार्यातल्यान हो पक्ष वयर काडपाक सदानंद भाईंची प्रमुख भुमिका आसा. ह्या संस्कृती कडेन ह्या सरकाराक आनी ह्या पक्षाक तुमी व्हर नाका आनी पेडणे अशा प्रकारच्या फेस्टिवलांनी काबार करपाचो तुमी प्रयत्न करनाका. कित्याक पेडण्याची भूमी ही पवित्र भूमी आसा. ह्या भुमीन जो आक्रोश जो भविश्यान जर जायत अशा प्रकारचो जाल्यार तुमकां कोण आनी सारवार करपाक फुडें आनी सरपाक ना. सो ताका लागून ही रिक्वेस्ट. एक विषय म्हटल्यार पेडणेचे जे आमदार आसात तांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली फाटीं आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीक धारगळचे माजी सरपंच अनिकेत साळगांवकर, मागीर झेडपी तुकाराम हरमलकार, मागीर नानू हरमलकार हे सगळे त्याच्या वांगडा असले आणि तांणी एक आपली भूमिका मांडली की खंयच्याच पद्दतीन आपूण सनबर्न जावपाक दिवचो ना. काल जेन्ना महत्वाची मिटींग आपयली ह्या सनबर्नाच्याच विशयाचेर चर्चा करपाक लागून, तेन्ना त्या प्रेस कॉन्फरन्सीक हजर आसलेलो एकूय मनीस त्या मिटिंगेक हजर ना. हो जालो एक पयलो प्रश्न. दुसरो प्रश्न, आता सनबर्नाचेर कितलेशे दीस जाले चर्चा सुरू आसा की हो धारगळीन जावपाचो आसा, जाल्यार ह्या विशयाचेर मांद्रेचे आमदार तुमचे जीत आरोलकर तांची भूमिका स्पश्ट ना. आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तांची भूमिका ना. रमाकांत खलप तेवूय उलयना. दयानंद सोपटे तेवूय उलयनात. हे सगळ्यांच्या तोंडाक जी लोकां पडल्या तेचे कारण कितें? तेंच्या तोंडाक लोकां कित्याक पडल्या पळय ते 2027 कळटले. तेचेर आत्तां हो पॉलिटिकल मुद्दो घेवपाची तेंचेर कांय गरज ना. आनी आमचे मित्र तुमी जे धारगळची जी नांवां घेतल्या पळय हे लोक हो विरोधानच आसा सन्मानाचे. जेन्ना टायम येतलो आतां फुडल्या विकान हे सगळे लोक एका प्रखरपणान विरोध करपाकच फुडें आसतले. हे म्हाका स्वताय खबर आसा. हांवूय भितरले एक दोगां कडेन उलयल्लो आसा. तेंची भुमिका ही विरोधीच भुमिका आसा. पण आतां जशें तुमी ही नांवां जी घेतल्या पळय, भाई कल्पान हल्ली लोकसभेचे निवडणूक लढयला. दयानंद भाई सोपटे म्हणजे भाजपचो सुसंस्कृत नेतो कळ्ळें. त्याच्या नंतर पार्सेकर सर संघाच्या मुशींतल्यान वयर सरलेलो नेतो. हेंच्यांनी आयज फुडें येवप हे आमी तांकां सांगपाक जायना. तेंच्यांनी कितलीशीं वर्सां पेडणे तालुक्याचें आनी किंबहुना गोंयचें नेतृत्व केल्लेलें आसा. आयज लोकांचो आपल्या तालुक्याचो फुडार खंयच्या गोश्टीन आसा हे तांकां न कळणे इतके ते मूर्ख ना. तांकां सगळी परिस्थिती खबर आसा. आयज फाल्यां धारगळच्या लोकांनी उलो मारलेलो आसा 2 तारखेर. त्या वेळाचेर जर हे जर नेतृत्व करपी मनीस जर थंय जर पावोंक ना लोकां बरोबर जाल्यार हे मनीस पेडण्याचो विध्वंस करपाक हे जे कोण फेस्टिवलां हाडटा पळय तेंच्या बरोबर सहभागी आसा असो तेचो मॅसेज वयतलो गोंयभर. आतां जशें तुमी सांगले की ही नांवां घेतली पळय तांकां म्हजी रिक्वेस्ट आसा, विनंती आसा की तुमी सगळे जाण दयानंद भाई सोपटे, पार्सेकर सर, रमाकांत भाई खलप किंवा ते इतर नेते आसूं हेंच्यांनी सगळ्यांनी त्या भागान धारगळीन 2 तारखेर थंयसर लोकांनी आपयल्ल्या. लोक तुमच्या घरा कडेन येवन ढोल बडोवचे ना. हे तुमी मोहिमेन सहभागी जाया म्हणून. आयज जर तुमी पेडण्याचें अस्तित्व जर टिकोवपाक जर फुडें जर लोकां बरोबर येयना जाल्यार 27 तुमकां हेचे परिणाम भोगचे पडटले. तुमी निवडणुकी येतुकच आमी पळयतले कितें ते आतां आमकां जेंकां आमी निवडून दिला तेंच्यांनी ठरोवपाचें हे विचार लिडराचे आसपाक जायना आनी आसूनय कोताय येना. सो तेका लागून पळय तुमी साश्टीचें उदाहरण दिलें. विजय सरदेसाय हांव तेचेर टोकणाय करना बट तो जो विशय घेता पळय युरिया लेमो हातून दम आसा ह्या विशयान. ते प्रखरतेन म्हणजे आपाचे इवन जे इलेक्टेड ऑपोजिशन जे आसा इवन आमचो विरेश बोरकार आसा
हे जे नेतृत्व घेतात खंयच्याय विशयाक ओपोज करपाक, आयज नॉर्थान कितें जाला तुमकां खबर आसतली. नॉर्थान आमचो कार्लोस जो आसा पेरेरा तो म्हणजे तो एकाकी पडलेलो आसा. तेका ह्या लोकांनी म्हणजे जे ऑपोजिशन्स आसा पळय तेंच्यांनी सहकार्य करपाक जाय. अपेक्षा आसलेली की मायकल लोबो नॉर्थाचें नेतृत्व करतलो म्हणून, पण कालांतरान तो परतून असलो तसो गेलो. सो सगळे जे आशा असलेले पळय जे लोकांचे म्हणजे ते निराश जाले थंयसर. पण आयज पेडण्याच्या बाबतींत पेडण्यातल्या सगळ्या लोकांक एकठांय हाडच्या खातीर सगळे खास करून धारगळचे लोक उलो मारता. थंय बरेचशे लोक असतात. हांव प्रामुख्यान नांवां घेता जे कल्चरल एक्टिविटी ना. काका प्रभू देसाय सारखे मनीस आसा. गुरुकुल नावाची संगीत संस्था आमच्या भाई शेवडेच्या घरान चलता. नाना आसोलकारा सारखे मनीस आसा. रोहिदास परब, रामदास परब हे कुटुंबीय जे संस्कृतीशी निगडीत लोक असतात. त्या भागान चारी कुटुंबीय मनीस असतात. म्हणजे पेडण्यान जर आमी जर नांवां घेतली न्हू, इवन आमचे भालचंद कलंगूटकर वगैरे यांचे प्रचंड प्रमाणात योगदान आसा. आमच्या मांद्र्यान गेले जाल्यार भरपूर लोक असतात. पालये गांवान आसतले, मांद्रे गांवान आसतले, मोरजे गांव, विजी शेटगांवकार हे संस्कृतीशी निगडीत मनीस असतात. ह्या सगळ्या लोकांक आमकां आतां ह्यान फुडें आतां उलो मारचो पडटलो. जर बरे भशेन हे कोणी ते एप्लिकेशन दिले ते जर फाटी घेयना आनी आमी एक कॅन्सल करना, हेची जर घोशणा जर करना न्ही जाल्यार प्रसंगी आमकां म्हणटात तशे आमचे पिठाधीश जे संत समाजचे प्रमुख म्हणटात तशे स्वामी ब्रह्मेशानंद स्वामी हेंच्या कडेन सुद्दां आमकां वचचें पडटलें. आमी वतले तेंच्या कडेन, आमी स्वामीजींक विनंती करतले. आयज ह्या गोंयच्या पवित्र भुमींतले तुमी गोंयचे स्वामी आसा, तुमी हेचेर फुडाकार घेवप ही काळाची गरज आसा. कित्याक आयज पेडण्या फाल्यां बार्देस हे नाकाच. हे सनबंद मुळा सकट गोंयच्यान उपटून काडप हो सिंगल अजेंडा दवरचो पडटलो मुखार. आनी हे जे कोण बेश्टे तुमी आतां सांगता पळय हे करतात की आमी सनबंद कोण आमकां विचारचो ना, हेच्या खातीर संस्कृतीचें रक्षण करपी सगळे लोक, कॅथलीक लोक म्हण, हिंदू लोक म्हण, मुस्लीम लोक म्हण, जे कल्चर सांबाळटात लोक तांकां सगळ्यांक एकठांय येवचें पडटलें. आनी कल्चराचे संस्कृतीचे जे हनन करपी लोक, ही दुश्ट प्रवृत्ती जी फुडें सरलेली आसा पळय तांकां तेंची जागा दाखोवची पडटली की तुमी जे एका रुमान बसान जो निर्णय घेता पळय तो फायनल निर्णय न्हू. संस्कृतीच्या बाबतींत विचार करपी लोक आसात. आनी हांव स्वता वचपाचो आसा स्वामीजीं कडेन. हांवें कालय म्हज्या एका फ्रेंडाक कॉल केला की म्हाका अपॉयंटमेंट जाय. आमी म्हणजे लायक मायंडेड लोक, एक विशेक लोक आमी स्वामीजींची भेट घेवंक सोदता ह्या विशयाचेर म्हणून. आनी आमकां हो विशय स्वामीजीं कडेन मांडपाचो आसा. कित्याक आमी फक्त लोकांक आमच्या गांवांनी म्हणजे संस्कृतीशी निगडीत बेश्टे चार कॉर्नरा भितर संदेश दिलो म्हणून जायना. आयज जी खरो लढो आसा पेडणेकारांचो, सनबर्न जर पेडण्यांतलो नेस्तानाबूत केलो जाल्यारच पेडणेकारांचें अस्तित्व कितें तें कळटलें. म्हाका दिसता अमित बाब सावंत आणि ज्या तडफेन आपली प्रतिक्रिया आणि आपलो जो एक अनुभव या सगळ्या संदर्भात सांगलो, ती तडफूच दाखयता की सरकार किंवा सरकारशी संबंधित जे काही घटक हे असल्या पद्धतीचे फेस्टिवल जे आयज पेडण्यासारख्या जाग्यार भरोवपाक सोदतात तांकां जर दिसता की पैशाच्या जोराचेर आमी पेडणेकारांक सहजपणान विकत घेवपाक शकतात, पैशाच्या जोराचेर आमी पेडणेकारां भितर दुफळी वाजोवपाक शकतात आणि पैशाच्या जोराचेर पेडणेची संस्कृताय, पेडणेचें आध्यात्मीक पावित्र्य ह्यो सगळ्यो गजाली फाट्यार मारपाक शकतात, जाल्यार तांकां चॅलेंज की हो सनबर्न हो तांणी पेडण्यान करूनच दाखोवपाचो. अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही ॲडव्होकेट अमित सावंत हांणी हांगासर व्यक्त केल्ली आसा. तांणी हें सांगलां की आयज वेळ आसा जो पेडणे तालुका आयज व्यसन आणि जुगाराच्या ज्या सापळ्यांत सापडलेलो आसा त्या लोकांक भायर काडपाचें एक व्हडलें आव्हान हें आमच्या समाजा मुखार आसा. आनी अशा वेळार अशाच गोष्टींक प्रोत्साहन दिवपी जर हे महोत्सव जर थंयसर घडपाक लागले जाल्यार ते कशें शक्य जातलें. आयज ब्रह्मेशानंद स्वामी तपोभूमी हेचे मोठे योगदान आयज आसा. ह्या तपोभूमी खातीर, ह्या संप्रदाया खातीर, ह्या व्यसनांतल्यान मुक्त जावन आपलो संसार उबो केल्लेली कितलीशीच कुटुंबां आमकां पेडणे तालुक्यान साबार गोंयांत पळोवपाक मेळटात. त्याच तपोभूमीचे आयचे पिठाधीश आसात ब्रह्मेशानंद स्वामी. आयज तेणी खरें म्हटल्यार धावो करपाची गरज आसा, पेडणेकारांच्या फाटल्यान उबो रावपाची गरज आसा आनी ते निश्चितपणान रावतले. तांची भेटूय घेवपाची कल्पना आणि योजना ही म्हाका ॲडव्होकेट अमित सावंत आणि ताच्या वांगड्याची आसा. तर अशा ह्या परिस्थितीन आयज
पर्यटनाच्या नावा सकयल एकीकडे लँड कन्वर्जन जमनी विकाप सुरू असा आणि दुसरीकडे हांगासर संस्कृतीचे हनन सुरू असा. अशा पद्धतीन गोंय खंयच्या दिशेन फुडें व्हरपाचें थारायला ह्या सरकारान हाची जाप ह्या सरकाराक दिवची पडटली. ॲडव्होकेट अमित सावंत आयज तांणी बऱ्या तरेन हो विशय आमकां हांगासर स्पश्ट करून दिल्लोच आसा. ह्या विशयाचेर आमी फॉलोअप करतले, ह्या विशयाचेर फुडें ज्यो कितें घडामोडी जातल्यो ताचेरूय आमी परतून एक फावट हो विषय घेवन तुमच्या मुखार येतले. पण तूर्त जी तडफ ॲडव्होकेट अमित सावंत हांणी जी दाखयला आणि तांच्या वांगडा तांणी ज्या ज्या लोकांक आवाहन केला ते सगळे लोक ह्या विशयाचेर सगळे एकजूट जातलेच. आणि ह्या एकजुटीक जर तोंड दिवन सरकार पेडणेकारांक पांयां पोंदां तुडोवन जर हो महोत्सव करपाक सोदता जाल्यार म्हाका दिसता सरकाराक ही शिटकावणी आमकां दिवची पडटली की तुमी स्वताहून अशा पद्दतीन लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाक सोदतात. आणि अशें जर सिच्युएशन क्रिएट करून तुमी जर हांगासरलें सामाजीक स्वास्थ्य जर बिगडोवपाक सोदतात जाल्यार ते सरकारान करचें न्हू. सनबर्न जशें तांणी सांगलां की गोंयाकूच गरज ना आणि कितल्योश्योच बऱ्यो गजाली आसात ज्यो पर्यटना भितर हाडपाक शकतात आणि ताची कुवत ही आमचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या भितर आसा. तांणी जर मनाशी निश्चय केलो जाल्यार पुरायपणान गोंयच्या पर्यटनाचो नकाशो आणि पर्यटनाचो इमेजच बदलपाची कुवत ही तांच्या भितर आसा आणि ती सिद्ध करपाची योग्य वेळ ही आता येयल्ली आसा. ती सिद्ध रोहनबाब खंवटे करपाक शकतात काय कितें. ती जी गजाल ही गोंयच्या दृष्टिकोनातून वायट ठरपाक शकता ती गजाल मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे बंद करपाक शकतले काय कितें. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरां जापो ह्यो आमकां मेळपाच्यो आसात. ताची वाट आमी पळयतले. अमित बाब, तुम्ही बऱ्या तरेन आणि व्यवस्थित पद्धतीन मेकळेपणान हो विषय आणि तुमची भूमिका मांडलेली आसा. सोमार दीस धारगळ पंचायत मंडळ हाचेर कितें निर्णय घेता आणि त्या उपरांत फुडें मागीर पेडणेकार म्हणून तुम्ही ह्या विशयाचेर कशे फुडें वयतात हाचेर पुराय गोंयचे आणि गोंयकार जे साबार देशान आणि भायरूय जे गोंयकार आसात त्या सगळ्यांचे लक्ष हाचेर लागून रावल्लें आसा आणि म्हाका दिसता हो विषय हो गोंया खातीर खूब महत्वाचो थारतलो. अमित बाब, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही बऱ्या तरेन हो विषय आमकां आयज हांगासर सांगलो आणि गोंयकारांक ह्या विशयाचेर उजवाड घातलो. तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.